श्री स्वामी समर्थ. वेलकम टू समर्थ क्लासेस. स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 13.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 बघा. इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स गिवन बिलो, पार्ट्स शोन बाय आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. स्टेट द टेस्ट and the one-to-one correspondence of vertices by which triangles in each pair are congruent and remaining congruent parts. म्हणजे आपल्याला इथं काय ट्रायंगलचे पेयर्स दिलेले आहेत. ओके, आणि आपल्याला काय आयडेंटिकल मार्क हा दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला समजतं की हे काय कॉन्ग्रुएंट आहेत. हे अँगलचं आहे आणि हे काय साईडचे, म्हणजे सेम मार्क असलं की काय ते समजतं की कॉन्ग्रुएंट आहे ते. ओके, आणि आपल्याला काय त्याची टेस्ट लिहायची आहेत आणि राहिलेले जे रिमेनिंग पार्ट्स आहेत ते कॉन्ग्रुएंट कोणते आहेत ते लिहायचे आहेत. ओके, आता बघा मी क्वेश्चन ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. राईट, त्यामधील फर्स्ट आपण सॉल्व करूया. तुम्ही इथं बघितलं तर काय आता एम एस साईड आहे कॉन्ग्रुएंट आहे बी टी, एम एस आणि बी टी कॉन्ग्रुएंट आहेत. तसंच इथं आहे हा ट्रायंगल आहेत, हे काय राईट अँगल ट्रायंगल आहेत. राईट, एम एस टी आणि कोणता टी बी एम हे राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे हे काय कॉन्ग्रुएंट आहेत. आणि हा हायपोटेनस आहे. राईट, आता हा कॉमन आलेला आहे आणि इथं कोणती टेस्ट होते तर हायपोटेनस साईड टेस्ट. का तर राईट अँगल ट्रायंगल आलेला आहे, त्याच्या समोरची साईड हायपोटेनस, त्यामुळं हायपोटेनस साईड टेस्ट होते. ओके, आपण हे काय लिहून घेऊया. ट्रायंगल एम एस टी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल टी बी एम. ओके, कोणत्या टेस्टनुसार तर हायपोटेनस साइड टेस्टनुसार. राईट, आणि एम टी ही काय कॉमन साइड आहे, त्यामुळे ती काय कॉन्ग्रुएंट असणार आहे साइड एम टी कॉन्ग्रुएंट साइड एम टी. राईट, आता इथं टी एम एम टी काही लिहू शकता आहे का तर कॉमन साइड आहे ही. ओके, कॉमन साइड. आता नेक्स्ट बघा आपल्याला काय आता एम एस आणि बी टी ह्या साईड काय ऑलरेडी दिलेले आहेत. आता राहिलेले अँगल कोणते आहेत ते आपण कॉन्ग्रुएंट लिहूया. ओके, म्हणजेच आता ही साईड ही कॉन्ग्रुएंट येणार आहे, कारण ही साईड काय कॉन्ग्रुएंट आहे, त्यामुळे हेही कॉन्ग्रुएंट येणार आहे. साइड एम बी कॉन्ग्रुएंट साइड एस टी. राईट, आता बघा आता आपण अँगल्स लिहूया कोणते आहेत ते. एम एस टी आणि टी बी एम हे तर काय ऑलरेडी दिलेलं आहे, कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून. ट्रायंगल एम एस टी अँगल एम एस टी कॉन्ग्रुएंट अँगल टी बी एम. राईट, टी बी एम, इथंही टी बी एम होतं, मी टी बी बी लिहिलं होतं. राईट, अजून कोणते अँगल्स, आता हे सगळेच अँगल्स होणार आहेत. हा होणार आहे कोणते ह्याला बघा आता हे बी एमचा होणार आहे टीला. ओके, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असणार आहेत आणि हेही कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ओके, म्हणजेच आता बघा अँगल एस एम टी कॉन्ग्रुएंट अँगल बी टी एम. ओके, बी टी एम. नंतर अजून कोणता होणार आहे एस टी एम अँगल एस टी एम कॉन्ग्रुएंट होणार आहे कशाला बी एम टी. राईट, बी एम टी. ओके, आता कोणत्या ह्याला कोणता अँगल कॉन्ग्रुएंट आहे तुमच्या कसं लक्षात आलं पाहिजे बघा. आता इथं अँगल आपण काय एम एस टी घेतलेला आहे, एम एस टी. राईट, इथं ह्या साईडनं आपण लक्षात आणायचं. ओके, ह्या आणि ह्या साईडनं लक्षात आणायचं की आधी कोणतं घ्यायचं आहे एम एस टी घेतलेलं आहे. राईट, म्हणजे इकडचं काय होणार आहे तर आधी ही साईन येणार आहे, म्हणजेच टी बी आणि एम. राईट, तसंच आता बघा एस एम टी, आता आपण इथं काय घेतलेलं आहे अँगल एस एम टी. तसंच इथं काय येणार आहे आधी साईन कोणती आलेली आहे
एमची अँगलची आलेली आहे, त्यामुळे इथं काय होणार आहे BTM, राईट. आणि तसंच अँगल आता STM आपण घेतला, STM इकडचा कोणता होणार आहे तर आधी अँगल नंतर हा म्हणजेच BMT. ओके. आता सेकंड बघा, ह्या फिगरमध्ये आता तुम्हाला दिसतंय ऑलरेडी PR कॉन्ग्रुएंट RT आहे, राईट. आणि QR आणि RS हे काय कॉन्ग्रुएंट आहेत. ओके. आपल्याला ह्या साईननं काय लक्षात येतंय की हे कॉन्ग्रुएंट आहेत. तर इथं साईड आणि साईड आलेली आहे, राईट. आणि आता हा ट्रायंगल इथं आलेला आहे आणि हे अपोजिट अँगल्स आहेत, त्यामुळे हेही काही कॉन्ग्रुएंट असतात, राईट. कारण ह्या दोन साईड कॉन्ग्रुएंट असल्यामुळे हा अपोजिट अँगल आहे, हाही काय कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यामुळे इथं कोणती टेस्ट आलेली आहे SAS साईड अँगल साईड टेस्ट. ओके. आता कोणत्या ट्रायंगलनुसार तर ट्रायंगल PRQ, ट्रायंगल PR आहे, PRQ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता आपण असं घेतलं बघा, PRQ घेतलेलं आहे, त्यामुळे इकडून असं घ्यावं लागणार आहे TRS, ट्रायंगल TRS. ओके. कोणत्या टेस्टनुसार तर SAS ह्या टेस्टनुसार, SAS ह्या टेस्टनुसार हे कॉन्ग्रुएंट आहेत का तर हे काय अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. ओके. आता आपण साईड बघू कोणत्या आहेत ते. तर आता तुम्ही बघितलं तर साईड आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे PR आणि RT कॉन्ग्रुएंट आहे, ते साईड PR कॉन्ग्रुएंट साईड RT. आता इथं तुम्ही TR जरी लिहिलं तरी नो प्रॉब्लेम. ओके. आता नेक्स्ट बघा, अजून कोणती दिलेली आहे QR आणि RS, साईड QR कॉन्ग्रुएंट साईड RS. ओके. आता त्यामुळे राहिलेली रिमेनिंग जी आहे तीही कॉन्ग्रुएंट असणार आहे, राईट. म्हणजे राहिलेली कोणती साईड PQ कॉन्ग्रुएंट साईड ST. ओके. आता आपण अँगल्स बघूया की कोणते कॉन्ग्रुएंट आहेत ते. फर्स्ट PRQ, अँगल PRQ हे कॉन्ग्रुएंट असणार आहे कशाला, आपण बघा आता PRQ असं घेतलेलं आहे, त्यामुळं TRS, अँगल TRS. आता हा झाला. आता कोणता RPQ, हे अँगल्स काय असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहे, राईट. हे ह्याला कॉन्ग्रुएंट. ओके. अँगल RPQ, राईट, कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल RTS. ओके. नेक्स्ट आता ह्याला आता राहिलेला, राईट. म्हणजेच अँगल बघा आता PQR, अँगल PQR कॉन्ग्रुएंट. आता आपण असं घेतलेलं आहे PQR, त्यामुळे इथंही आपल्याला TSR असं घ्यावं लागणार आहे, अँगल TSR. ओके. थर्ड बघा, आता ह्या तुम्ही फिगरमध्ये बघितलं तर आता हा अँगल C म्हणजे DCH आणि काय DCF हे दोन्हीही आपल्याला काय कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत, कारण ह्या मार्कमुळे कळतं. तसंच अँगल H आणि अँगल F हेही काय कॉन्ग्रुएंट आहेत, राईट. आणि ही तर कॉमन साईड आलेली आहे DC, त्यामुळे ही काय कॉन्ग्रुएंट असणार आहे, राईट. आता त्यामुळे तुम्ही बघितलं तर इथं कोणती टेस्ट होते तर इथं दोन अँगल आहेत, राईट. त्यामुळं अँगल आणि ही साईड, राईट. म्हणजे SAA ह्या टेस्टनुसार हे काय कॉन्ग्रुएंट असणारे ट्रायंगल्स आहेत ते, राईट. म्हणजे बघा आता कसं होतंय, ट्रायंगल DCH, राईट, ट्रायंगल DCH कॉन्ग्रुएंट असणार आहे DCF, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DCF. ओके. कोणत्या टेस्टनुसार तर SAA, राईट, बाय SAA या टेस्टनुसार. ओके. आता बघूया म्हणजे कोणत्या साईड फर्स्ट कॉन्ग्रुएंट आहेत ते. DC साईड, DC कॉन्ग्रुएंट साईड DC, का तरी काय कॉमन साईड आहे,
राईट, कॉमन साईड. ओके, आता सेकंड तुम्ही बघितलं तर ही कॉन्ग्रुएंट असणार आहे SC आणि FC. राईट, साइड SC कॉन्ग्रुएंट, साइड कोणती FC. ओके, आता ह्या दोन कॉन्ग्रुएंट आलेले आहेत. राईट, आता बघूया आता आपण कोणता, आता आपण अँगल्स घेऊया. आता अँगल्स बघा, आता DCH कॉन्ग्रुएंट होणार आहे DCF, का तर हे ट्रायंगल ही कॉन्ग्रुएंट आहे त्यामुळे अँगल्स ही होणार आहे ती. अँगल DCH कॉन्ग्रुएंट अँगल DCF. राईट, नंतर कोणता अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे तर DHC. अँगल DHC कॉन्ग्रुएंट कोणता दाखवलेला आहे DHC ला DFC. राईट, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल DFC. ओके, आता नेक्स्ट बघा काय होतंय, तर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. राईट, त्यामुळे तिसरा अँगल हा कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके, त्यामुळे अँगल आता आपण इथं घेऊया CDH. CDH कॉन्ग्रुएंट कोणता होणार आहे CDF, का तर हे ही काय कॉन्ग्रुएंट असणार आहेत. अँगल CDF. CC. राईट, अँगल CDF. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघा. इन द ॲडजस्टंट फिगर सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट EC. म्हणजे AD आणि EC या काय कॉन्ग्रुएंट आहेत. विच ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड टू शो दॅट triangle ABD and triangle EBC will be congruent by AAS test. म्हणजे आपल्याला काय सांगितलेले आहे तर ABD ट्रायंगल आणि EBC हे ट्रायंगल्स AAS या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट होण्यासाठी अजून कोणती ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला गरजेची आहे ते सांगलेले आहे आणि आपल्याला फक्त एक साईड आहे ते कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. राईट, आता AAS म्हणजे अँगल साईड. आता एक साईड तर दिलेली आहे म्हणजे आपल्याला अजून दोन अँगल आहेत ते काय कॉन्ग्रुएंट दाखवावे लागणार आहेत. राईट, आता बघूया. आता हे अपोजिट अँगल आहेत ते काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे बघा आता अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल, आता आपण ABD हे असं घेतलेलं आहे. राईट, त्यामुळे इथून ही काय होणार आहे CBE. अँगल CBE हे कॉन्ग्रुएंट होणार आहेत. राईट, आणि आता बघूया कोणतं हा अँगल कॉन्ग्रुएंट आपण दाखवलेला आहे. राईट, आता फर्स्ट आता ह्यामधील कोणता अँगल ADB हा जर घेतला आपण अँगल ADB कॉन्ग्रुएंट, त्यामुळे इकडचा कोणता होणार आहे तर अँगल CEB. राईट, CEB म्हणजे हे काय दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होणार आहेत. राईट, अँगल CBE. राईट, नाही अँगल CEB. राईट, का तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. राईट, अँगल CEB. ओके, किंवा आता बघा अजून दोन पॉसिबिलिटीज आहेत. हे दोन अँगल्स एकतर कॉन्ग्रुएंट असणार आहेत किंवा हा अँगल आणि हे दोन अँगल. राईट, हे दोन अँगल अपोजिट अँगल्स आणि हा अँगल आपण कोणतंही लिहू शकतो. राईट, म्हणजे फर्स्ट आता अपोजिट अँगल्स आपण घेऊया. अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल कोणता अँगल CBE. ओके, आणि हा घ्यायचा आहे आपल्याला अँगल. आता ह्या अँगलला हा अँगल हे दोन कॉन्ग्रुएंट आहे असं घ्यायचं आहे. राईट, म्हणजे अँगल DAB हे घ्यायचं आहे. अँगल DAB कॉन्ग्रुएंट. आता आपण बघा असं आता DAB घेतलेला आहे. राईट, त्यामुळे इथंही ECB घ्यायचं आहे. अँगल ECB हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. राईट, आता बघा होत आहे का AAS
होत आहे, म्हणजे दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे, दोन्हीही नाही. ओके, हे किंवा हे. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं काय प्रॅक्टिस सेट 13.2 शिकवून काय फुल सोलो झालं आहे. ओके, तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.